जेव्हा खासदार तुम्ही निवडून दिला आहे की नाही निवडत आहे तुम्ही दिलाय सगळ्यात जास्त मत दिली तुम्ही हे मला याची गरज नाही या समाजाची हे तुमचे लाड करताय आपल्या सगळ्यांना मी अतिशय स्पष्ट सांगतो याचे लाड करताय वाणी साहेबांचे आणि तुम्ही धंदा मानून सगळ्यांना सर्वांनी धंदा हे धंदे बहुत झाले सगळे हे धंदा करते रेवानी मग मला सांगा हे का हे कशासाठी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला तुम्ही पण जाऊ द्या त्या 15 वर्ष होत्या ते आणि ते आहेत तुम्ही पाहतून देतात ते आहेत ते शरद सोनवणे माझं नाव आहे असे माझ्या खूप कल्पना लागलेली आहे पहिल्यापासून. सत्ताधारी पक्षातील अनेक आमदार आपल्या वाचाळ वाणीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यात संजय गायकवाड, संतोष बांगर, अक्षय करडिले, संजय दिना पाटील अशा अनेक महाभागांचा समावेश असतानाच आता त्यात आणखी एका नावाची भर पडली. ते नाव आहे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे. कारण या आमदार महोदयांचा ऑन कॅमेरा हा माज बघा आणि यांना नेमकी कसली मस्ती आली आहे हे तुम्हीच ठरवा. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांची खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर जहरी टीका आणि पत्रकारांना भरसभेत दिलेल्या उघड धमकीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड संताप व्यक्त केला जातोय. सत्तेचा माज आणि लोकप्रतिनिधींच्या भाषेचा घसरलेला स्तर या घटनेमुळे पुन्हा एकदा जाहीरपणे चव्हाट्यावर आलाय. जुन्नर तालुक्यातील अंजनावळे येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रामस्थांच्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत हा सर्व धक्कादायक प्रकार घडला. याचे तीव्र पडसाद आता संपूर्ण पुणे जिल्ह्यात आणि राज्यभरात उमटू लागले. अंजनावळे येथील आश्रमशाळेत अदानी प्रकल्पामुळे बाधित झालेल्या स्थानिक शेतकऱ्यांची आणि ग्रामस्थांची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जुन्नरचे आमदार शरद सोनवणे प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रकल्पाच्या संदर्भात आगामी 21 तारखेला होणारी महत्त्वाची सुनावणी प्रशासकीय पातळीवर रद्द न झाल्यानं आमदार शरद सोनवणे आधीच प्रचंड संतप्त झाले होते. या संतापाच्या भरात त्यांनी जाहीर सभेत बोलताना आपल्या पदाची आणि वक्तव्याची कोणतीही चाड न ठेवता शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन जहरी आणि आक्षेपार्ह शब्दांमध्ये निशाणा साधला. तुम्ही निवडून दिलेला खासदार जिवंत आहे की नाही अशा निर्लज्ज शब्दात त्यांनी खासदारांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. एका जबाबदार आमदारानं एका सन्माननीय खासदाराबद्दल अशा प्रकारची अर्वाच्य आणि पातळी सोडलेली भाषा वापरल्यानं सभेत उपस्थित असलेले अनेक जण अवाक झाले. जेव्हा खासदार तुम्ही निवडून दिला आहे की नाही जिवंत आहे तुम्ही दिलाय सगळ्यात जास्त मत दिली तुम्ही दिली. ऐका आता नाही पैसे मारायची अरे वा मला ते तसं वागायचं. ऐका दुसरी गोष्ट आपल्या येते ठीक आहे येऊ नाही येऊ. आता दुसरी गोष्ट विद्यमान आमदार आहे हयात आहे तुमच्या समोर आमच्याशी काही चर्चा नाही केली अजून शासनाने आणि हे म्हणतात की माझी मला फोन करून सांगितलं की ते कॅन्सल झालं. एवढी धंदा केली. अहो या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये आजी आणि माझी खूप आहे. आजी फक्त 288 आहे. कोल्हेंवरचा सोनवणे यांचा हा संताप आणि भाषेची घसरण एवढ्यावरच थांबली नाही. लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर आणि वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवरही त्यांनी भरसभेत आपली दादागिरी गाजवण्याचा प्रयत्न केला. या बैठकीचं थेट वार्तांकन करत असलेले स्थानिक ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाणी यांच्यावर आमदार सोनवणे अचानक भडकले. सुनावणी रद्द झाल्यासंदर्भातील एका वृत्तावरून आणि त्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नांवरून सोनवणे यांचा ताबा सुटला. त्यांनी थेट पत्रकार सुरेश वाणी यांचं नाव घेत त्यांना जाहीर सभेत अत्यंत आक्रमकपणे दम भरण्यास सुरुवात केली. 15 ऑगस्ट होऊ द्या, त्यानंतर मी आणि ते आहेच मी स्वतः पाहून घेईन. माझ्यावर आधीच पहिल्यापासून खूप कलम लागलेली आहेत. मी अजिबात घाबरत नाही अशा उघड धमक्या त्यांनी पत्रकाराला दिल्या. एवढंच नव्हे तर पत्रकारांनी धंदे मांडून ठेवले आहेत. हे सर्व धंदेखोर झाले आहेत. हे लोक इथून दंगल घडवतील असा अत्यंत गंभीर आणि अपमानकारक आरोप केला. सोनवणेंनी सत्तेच्या मस्तीत जणू संपूर्ण पत्रकारितेचा आणि माध्यम जगताचा जाहीर अवमानच केला. तुम्ही नागरिक असाल तर तुमच्या घरी येऊन तुमची वाट लावीन, तुम्ही आमची वाट लावता काय अशा अत्यंत गुंडगिरीच्या आणि अरेरावीच्या भाषेत आमदारांनी एका ज्येष्ठ पत्रकाराला संपूर्ण गावासमोर धमकावलं. मला याची गरज नाही या समाजाची हे तुमचे लाड करतायत आपल्या सगळ्यांना. मी अतिशय स्पष्ट सांगतो याचे लाड करतायत वाणी साहेबांचे आणि तुम्ही धंदा मानून ठेवलाय ना सर्वांनी धंदा
हे धंदेखोर झाले सगळे, हे इथून दंगल घडवतील हे वाली. मी आपल्याला सांगतो, ऐका सत्य काय आहे मला सांगा. 21ची सुनावणीच्या बाबतीमधला काय त्याने रिपोर्ट केला, त्याने काय केलं, त्याने काय लिहिलं स्पष्टपणे रद्द झाली. गव्हर्नमेंट दिलेली 21 तारीख रद्द झाली. झाली का मॅडम? मग मला सांगा हे का, हे कशासाठी? जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला तुम्ही? पण जाऊ द्या, ते 15 वर्ष उद्या ते आणि मी आहे मी पाहतो देता मी आहे. ते शरद सोडे माझं नाव आहे. असे माझ्या खूप कल्प लागलेली आहे पहिल्यापासून. मी आहेच ना, हे असं तुमचं पाहणार नाही. मला बोलायचंय. हे नंतर आज नाही तर काय तुमचा अधिकारच लागला. कोण आहे तुम्ही? मी नागरिक आहे. नागरिक घरी तुमच्या बरे नागरिक आमचे वाट लागत तुम्ही नागरिक आहे. धमकावताना एका बाजूला जनतेच्या हक्कासाठी आणि विकास कामांसाठी कटिबद्ध असण्याचा दावा करायचा आणि दुसऱ्या बाजूला प्रशासकीय अपयशाचं खापर पत्रकारांवर आणि विरोधी लोकप्रतिनिधींवर फोडून त्यांना उघड धमक्या द्यायच्या, हा सत्ताधारी लोकप्रतिनिधींचा सत्तेचा माज या घटनेतून उघड झाला. आमदार सोनवणे यांच्या या आक्षेपार्ह विधानांचा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरताच जुन्नरसह संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार संघटनांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघानं या अत्यंत निंदनीय घटनेचा तीव्र शब्दांमध्ये जाहीर निषेध नोंदवलाय. पत्रकारांना अशा प्रकारे जाहीरपणे धमकावणाऱ्या आणि त्यांचा अवमान करणाऱ्या आमदारावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. लोकशाहीत लोकप्रतिनिधींनी आपल्या भाषेचं भान राखणं अत्यंत गरजेचं असतं. मात्र जुन्नरमधील या प्रकारानं सत्तेच्या नशेत बुडालेल्या नेत्यांना कायद्याचं कोणतंही भय राहिलेलं नाही, हेच इथं सिद्ध केलंय. या धक्कादायक घटनेमुळे शिरूर आणि जुन्नरच्या राजकीय वातावरणात कमालीचा तणाव निर्माण झालाय. आगामी काळात यावरून मोठं राजकीय युद्ध पेटण्याची शक्यता वर्तवली जाते. पक्षबदलाची पार्श्वभूमी लाभलेल्या आमदारांच्या या अशा उद्धट आणि आरेरावी वर्तनामुळे आता विरोधकांनी त्यांच्या विरोधात चौफेर मोर्चे बांधणी सुरू केली आहे. राजकीय स्वार्थासाठी वारंवार निष्ठा बदलणाऱ्या आणि सत्तेच्या बळावर जनतेला आणि पत्रकारांना घाबरवणाऱ्या नेत्यांना आता त्यांची जागा दाखवून देण्याची योग्य वेळ आली आहे, अशी आक्रमक भूमिका विरोधकांनी घेतली आहे. राजकीय सोयीनुसार पक्ष बदलून सत्तेची ऊब मिळवायची आणि नंतर त्याच सत्तेच्या माजातून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन हल्ले करायचे, हा प्रकार जुन्नरची सुजाण जनता कधीच खपवून घेणार नाही, असा इशारा विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी दिला. या बेजबाबदार वर्तनामुळे आमदारांनी स्वतःला विरोधकांच्या रडारवर आणलंय. त्यांच्या राजकीय कोलांटोड्यांवरून आता त्यांच्या विश्वासार्हतेवरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून केवळ शाब्दिक टीका न करता थेट जनतेच्या दारात जाऊन रान उठवण्यास सुरुवात केली आहे. सातत्यानं बदलणाऱ्या राजकीय भूमिकांमुळे मतदारसंघात आधीच निर्माण झालेली नाराजी या ताज्या प्रकरणामुळे अधिक तीव्र झाली आहे. विरोधक या संतापाचा पुरेपूर राजकीय वापर करून घेण्याच्या तयारीत आहेत. जाहीर सभेत पत्रकारांना माझ्यावर आधीच खूप कलमं लागलीत अशी धमकी देणं म्हणजे कायद्याची आणि लोकशाहीची उघड थट्टा आहे, असं म्हणत विरोधकांनी आमदारांच्या नैतिकतेवरच बोट ठेवलंय. मतदारसंघातील मूळ प्रश्न आणि विकास कामांवरून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठीच अशा प्रकारची जहरी आणि आक्षेपार्ह भाषा वापरली जात असल्याचा आरोप आता सातत्यानं केला जातोय. पक्ष बदलू वृत्ती आणि त्यात भर म्हणून आलेला हा सत्तेचा माज येत्या निवडणुकीत या आमदारांना चांगलाच महागात पडणार. विरोधकांनी आता या मुद्द्यावरून त्यांना मतदारसंघात पूर्णपणे घेरलं आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.